श्री स्वामी समर्थ स्वामी आहेत या चॅनलवर आपले स्वागत आहे. वटसावित्रीचे व्रत शुभयोगात मुहूर्त, इतिहास, महत्त्व आणि पूजाविधी जाणून घ्या. वटसावित्री 2024 कधी आहे, दिनांक व वेळ. पंचांगानुसार वटसावित्री व्रताची शुभ तारीख व वेळ खालीलप्रमाणे. वटसावित्री अमावस्या गुरुवार 6 जून 2024. वटसावित्री पौर्णिमा व्रत शुक्रवार 21 जून 2024. भविष्योत्तर आणि स्कंद पुराणे यासारख्या प्राचीन हिंदू धर्मग्रंथानुसार वटसावित्री व्रताला खूप महत्त्व आहे. या उत्सवादरम्यान वटवृक्षाच्या पूजेवर या ग्रंथामध्ये भर देण्यात आला आहे. हिंदू धर्मात वटवृक्ष ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर या त्रिमूर्तींचे प्रतीक आहे. वडाच्या झाडाच्या शीर्षस्थानी शिव, त्याच्या खोडात विष्णू आणि मुळात ब्रह्म दर्शविले आहे. या पवित्र प्रसंगी हिंदू स्त्रिया उपवास करतात आणि आपल्या पतीच्या यश आणि कल्याणासाठी प्रार्थना करतात. पतीची सुरक्षितता आणि समृद्धी जपण्यासाठी ही प्रथा पाळली जाते. वटसावित्री व्रत विवाहित जोडीदारांमधील चिरंतन बंध आणि अतूट बांधिलकीची मार्मिक आठवण करून देते. वटसावित्री 2024 इतिहास. वटसावित्रीचे मूळ भारतात वर्णिलेल्या एका प्राचीन हिंदू आख्यायिकेत सापडते. ही कथा राजा अश्वपतीची कन्या सावित्री आणि तिचा पती सत्यवान यांची आहे. आख्यायिकेनुसार सत्यवानाचे सावित्रीच्या मिलनानंतर 1 वर्षानंतर मृत्यू होणार होता. नशिबाला न जुमानताच सावित्रीने विलक्षण भक्ती आणि निर्धार दाखवला. तिने मृत्यूचे दैवत यमदेवाचा सामना केला आणि आपल्या पतीचे प्राण वाचवण्याची विनंती केली. आपल्या हुशारीने आणि अडळ निर्धाराने तिने भगवान यमाला सत्यवानाला दीर्घायुष्य लाभो असा आशीर्वाद मागितला. ही कथा स्त्रीचे आपल्या जोडीदाराप्रती असलेले प्रेम आणि बांधिलकीच्या प्रगल्भ सामर्थ्याचे उदाहरण देते. वटसावित्री 2024 अनुष्ठान. वटपौर्णिमेच्या विधी. लवकर उठून विधीपूर्वक स्नान करावे. रवा, हलवा आणि मालपुआसारखे शुद्ध शाकाहारी पदार्थ तयार करा. साड्या किंवा पंजाबी ड्रेससारख्या पारंपरिक वेशभूषा करा. पारंपरिक कपडे परिधान करून दागदागिने घालून तयारी करा. पाण्याने भरलेला कलश, पांढरा पवित्र धागा, हळद, कुंकू, फुले अशा सौभाग्याच्या वस्तू गोळा करा. वटवृक्षावर जल अर्पण करा. हार घाला. हळद व कुंकू लावा. तांदळाचे दाणे अर्पण करा. झाडाभोवती पवित्र धागा बांधून 7 वेळा प्रदक्षिणा घाला. शुद्ध तुपाचा मातीचा दिवा लावा आणि मिठाई अर्पण करा. तसेच अगरबत्ती लावा. आपल्या जोडीदाराच्या समृद्धी आणि कल्याणासाठी भगवान शिव, भगवान विष्णू, भगवान ब्रह्म यांची प्रार्थना करा. घरी परतल्यावर ज्येष्ठांचे चरण स्पर्श करून आशीर्वाद घ्यावे. आज वटसावित्री व्रताचा उत्सव समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि शाश्वत परंपरांचे प्रतीक आहे, जे सामायिक श्रद्धा आणि चालीरीतीद्वारे कुटुंब आणि समुदायांना एकत्र करतात.